नमस्ते. लास्ट व्हिडिओपासून आपण मागचे जे 2 व्हिडिओज आहेत त्या व्हिडिओपासून आपण रिटायरमेंट ऑफ पार्टनरशिप फर्म, जेव्हा एखादा पार्टनर फर्ममधनं बाहेर पडणार आहे ड्यू टू ओल्ड एज किंवा मिसअंडरस्टँडिंग बिटवीन पार्टनर्स, तेव्हा एक पार्टनर बाहेर पडल्याच्या नंतर अकाउंटिंग ट्रीटमेंटमध्ये काय काय बदल होतात ते आपण बघतोय, अभ्यासतोय आणि त्याचा अभ्यास आपण सुरू केला आहे. आजच्या प्रॉब्लेमपासून आपण ॲक्च्युअल प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स जे आहेत ते कसे सोडवायचे, सॉर्ट आऊट कसे करायचे, गुडविलच्या ट्रीटमेंट्स कशा करायच्या, हे सगळं रिटायरमेंट ऑफ पार्टनरशिपमध्ये बघायचं आहे. मॅक्झिमम प्रॉब्लेम ॲडमिशन ऑफ पार्टनरसारखाच आहे. फक्त गुडविलची ट्रीटमेंट जी आहे किंवा रिटायरिंग पार्टनरला अमाऊंट द्यायची जी आहे त्या अमाऊंटबद्दलच्या जराशा ॲडजस्टमेंट वेगळ्या आहेत. बाकी 90% 95% आपण जे शिकलेलो आहोत ॲडमिशनमध्ये तेच आपल्याला इथं रिटायरमेंट आणि डेथ ऑफ पार्टनरसाठी ॲप्लिकेबल आहे. आज आपण प्रॉब्लेम नंबर फर्स्ट पेज नंबर 172 सॉल्व प्रॉब्लेम घेते आज, कारण समोरासमोर जे काय आहे ते लक्षात यावं विद्यार्थ्यांना सोडवताना प्रॉब्लेम, म्हणून सॉल्व प्रॉब्लेम निवडलेला आहे. माझा प्रयत्न असेल की मॅक्झिमम अनसॉल्व प्रॉब्लेम करू आणि एखादा दुसरा सॉल्वमधला जो ट्रिकी आहे तो करूया. काय काय दिलं आहे बघा. सॉल्व प्रॉब्लेम नंबर 1, पेज नंबर 172. गिवन बिलो इज द बॅलन्स शीट ऑफ राजा, राणी and Pradhan, who were partners in the firms, sharing profits and losses in the ratio of 5:3:2. राजा, राणी आणि प्रधान हे 3 पार्टनर्स आहेत. रेशो प्रपोर्शन आहे 5:3:2. तर बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019 वॉज ॲज फॉलोज. काय बघा, बॅलन्स शीट दिली आहे जुनी. कॅश, डेटर, स्टॉक, मशिनरी, लँड अँड फर्निचर. त्याच्यानंतर लायबिलिटीजमध्ये आहेत क्रेडिटर्स, बँक ओव्हरड्राफ्ट, रिझर्व्ह फंड अँड कॅपिटल अकाउंट ऑफ ऑल 3 पार्टनर्स, राजा, राणी आणि प्रधान. On 1st April 2018, प्रधान रिटायर्ड ऑन द फॉलोइंग टर्म्स. आता हे तिघांची मिळून फॉर्म सुरू झाली होती. त्या तिघांमधला एक पार्टनर बाहेर पडतो. कोण बाहेर पडणार आहेत? प्रधान. मग प्रधान बाहेर पडत असताना अकाउंटिंग ट्रीटमेंटमध्ये खालीलप्रमाणे बदल झाले. ऑन 1st April 2018, प्रधान रिटायर्ड ऑन द फॉलोइंग टर्म्स. गुडविल ऑफ द फर्म विल बी रेज्ड इन द बुक्स at rupees 20,000 रेज्ड. गुडविल रेज्ड करायचं आहे इन द बुक्स ऑफ फर्म, कारण आता ॲडमिशन शिकत असताना नवीन पार्टनर येताना कॅपिटल घेऊन येत होता किंवा नवीन पार्टनर येताना गुडविल कॅशमध्ये आणत होता किंवा गुडविल कॅशमध्ये आणतही नव्हता. इथं ऑलरेडी फर्म सुरू आहे. फर्म सुरू असताना कॅपिटल आणण्याचा तर प्रश्न नाहीच आहे. एक पार्टनर बाहेर पडतोय, मग त्यांच्या नावाचं गुडविलचं काय करायचं, त्या ट्रीटमेंट आपल्याला ह्याच्यात अभ्यासायच्या आहेत. मग ह्या प्रॉब्लेमसाठी काय दिलं आहे? गुडविल ऑफ द फर्म विल बी रेज्ड इन द बुक्स ऑफ ₹20,000. सो रेजला अंडरलाईन केली आहे कारण त्याच्याशी कन्सर्न एंट्री आपल्याला करावी लागेल. स्टॉक टू बी रिड्यूस्ड बाय 10%, स्टॉकला रिडक्शन आहे. फर्निचर बाय 5% अँड मशिनरी बाय 11%. तिघांवर असेटवर डेप्रिसिएशन आहे. RBDD ॲट मेंटेन ॲट 5% ऑन डेटर्स. डेटर्सवर RBDD चार्ज करायचा आहे, बरोबर. ₹200 टू बी रिटर्न ऑफ फ्रॉम क्रेडिटर्स. ₹200 जे आहेत हे रिटर्न ऑफ करायचे आहेत क्रेडिटर्स. रिटर्न ऑफ म्हणजे वजा करणे. क्रेडिटर्समधनं ते काय करायचे आहेत? मायनस करायचे आहेत. आणि लास्ट दिली पहा ॲडजस्टमेंट. आउट ऑफ द अमाऊंट ड्यू टू प्रधान, जेवढी अमाऊंट फर्मकडनं त्यांना प्रधानला द्यायची होती, आउट ऑफ द अमाऊंट ड्यू टू प्रधान ₹5,000 टू बी पेड बाय कॅश. जेवढी अमाऊंट, जेवढा बॅलन्स त्यांचा येणार आहे त्यापैकी 5,000 अमाऊंट त्यांना हार्ड कॅश दिली आणि उरलेली कशी दिली बघा. अँड रिमेनिंग अमाऊंट टू बी ट्रान्सफर्ड टू हिज लोन अकाउंट. जेवढी काय अमाऊंट त्यांना ड्यू आहे त्याच्या 5,000 कॅश दिले आणि उरलेली अमाऊंट त्यांच्या लोनला ट्रान्सफर केली. आता
हा बदल आला आहे रिटायरमेंटमध्ये. हा सगळ्यात आपण शेवटी करणार आहोत. काय काय विचारलेलं आहे काढायला बघा. प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड बॅलन्स शीट ऑफ द न्यू फर्म. म्हणजे एक पार्टनर बाहेर पडल्यानंतर जी बॅलन्स शीट तयार होती ती आपल्याला प्रिपेअर करायला सांगितलेली आहे. सो आखलं आहे कसं बघा, जसं आपण ॲडमिशनला आखत होतो तसंच आहे. नो चेंजेस ॲट ऑल ॲज इट इज. पहा, सॉल्ड प्रॉब्लेम नंबर फर्स्ट पेज नंबर 172. लक्षात येण्यासाठी मी रिटायरमेंट ऑफ पार्टनर लिहून ठेवल्यावर रिव्हॅल्युएशन अकाउंट जसं आपण ॲडमिशन दाखवत होतो तसाच आहे. पार्टनर्स कॅपिटल राजा राणी एन प्रधान डेबिट साईड, राजा राणी एन प्रधान क्रेडिट साईड. बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल. हा मात्र बदल आहे. 1 एप्रिल 2018 2019चं बॅलन्स शीट आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. कॅश ऑर बँक अकाउंट आपल्या सोयीसाठी आखलेलं आहे आणि गुडविलच्या ट्रीटमेंटसाठी गुडविल आखलेलं आहे, जसं आपण ॲडमिशन दाखवत होतो तसंच. आता आपण थिअरी पार्टमध्ये बघितलं की गेन रेशो कॅल्क्युलेट करायचा होता. या तिघांचा रेशो किती दिला आहे बघा. जो काय रेशो आहे तो त्यांच्या डोक्यावर लिहून ठेवूयात. डोक्यावर इन द सेन्स प्रॉब्लेमच्या वर लिहून ठेवूयात, म्हणजे आपल्याला लक्षात येईल कॅल्क्युलेट करताना. जर प्रॉब्लेममध्ये कुठं असं म्हणलं की गेन रेशोमध्ये त्यांचे अमाऊंट्स डिस्ट्रीब्यूट करा, तरच त्या प्रॉब्लेमसाठी गेन रेशो काढायचा. अदरवाईज गेन रेशो काढायचा नाही. जर नेसेसरी असेल तो पॉईंट किंवा एखाद्या ॲडजस्टमेंटला लागणार असेल गेन रेशो, फॉर एक्झाम्पल वेन द गुडविल इज रेज टू द एक्सटेंट ऑफ रिटायरिंग पार्टनर अँड रिटायरिंग पार्टनर शेअर्स अँड देन रिटर्न ऑफ, इथं आपल्याला गेन रेशो पाहिजे बघा. मग अशी जर का एंट्री आली तरच गेन रेशो काढायचा. अदरवाईज तुम्हाला कुठेही गेन रेशो काढण्याची गरजच नाही. किंवा स्पेसिफिकली एका प्रॉब्लेमला रिलेटेड ते म्हणतील की कॅल्क्युलेट गेन रेशो, तरच गेन रेशो काढायचा. नाही तर मग आपल्याला आजच्या प्रॉब्लेमसाठी जो रेशो दिला आहे 5:3:2 हा आपल्याला प्रॉब्लेम सोडवताना बास होणार आहे. सो न्यू प्रॉफिट रेशो नाही, गेन रेशो नाही, एवढ्यावर आपलं काम चालणार आहे. चला तर मग सुरू करूया. रिटायरमेंट ऑफ पार्टनरशिप फॉर्म कसं सोडवायचं आहे बघूया. फर्स्ट नेहमीप्रमाणे आपण असेट साईड पोस्ट करू, जे आपण नेहमी करतोच. असेटला सगळ्यात वर दिले पहा कॅश 600 टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 7,600. कॅशच्या डेबिटला जसं आपण लिहितो तसंच टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 7,600. डेटर्स आहेत 18,000. डेटर्स 18,000. काय म्हणतात डेटर्सचं बघा. थर्ड ॲडजस्टमेंट RBDD to be maintained at 5% on डेटर्स. रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स. तर जसं RDDचं करतो तसंच याचं पण करायचं की 5% RBDD चार्ज करायचं. सो लेस RBDD ॲट 5%. 5% म्हणजे 10% म्हणजे 1,800. 5% म्हणजे 900. बरोबर. 0,0,1,7,1 17,100. आता असेट कमी झालं का वाढलं? शुअरली असेट कमी झालं आहे. जसा रिव्हॅल्युएशनचा इफेक्ट असतो तसाच येणार आहे. असेट कमी झालं तर जसं ॲडमिशनला करत होतं तसंच रिटायरमेंट आणि तसंच डेथ ऑफ पार्टनरला इफेक्ट्स येणार आहेत रिव्हॅल्युएशनचे. नो चेंजेस. 2 RBDD किती आहे? 900. आले लक्षात? 2 RBDD 900. स्टॉक दिला आहे बघा 17,500. स्टॉक आहे 17,500. काय करायला सांगितलं स्टॉकचं? सेकंड ॲडजस्टमेंट. स्टॉक बी रिड्यूस्ड बाय 10%. रिडक्शन कमी करायचं. म्हणजे रिडक्शन करतं म्हणजेच कमी करतं. लेस डेप्रिसिएशन ॲट 10%. 1,750. एक शून्य कमी केलं. 0, 5, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 7, 5, 1.
15,750. 10% आपण स्टॉक कमी केला. सेकंड इफेक्ट रिव्हॅल्युएशन डेबिट टू स्टॉक किती 1750. आलं लक्षात. नेक्स्ट मशिनरी आहे 30,000. मशिनरी 30,000. काय करायला सांगितले मशिनरीवर बघा. सेकंड ॲडजस्टमेंटमध्ये स्टॉक बी रिड्यूस बाय 10%, फर्निचर बाय 5% अँड मशिनरी बाय 11%. मशिनरी कमी करायची पण डेप्रिसिएशन आहे 11%. डेप्रिसिएशन ॲट 11%. 10% म्हणजे 3,000, 1% म्हणजे 300 आणि दोघांचं कंबाईन मिळून आलं 3,300. हेच कन्फर्म आहे का चेक करू आपल्या नेहमीच्या पद्धतीने. डेप्रिसिएशन ऑन मशिनरी 30,000 गुणिले 11%, 11%. 300 गुणिले 11, 11 त्रिक 33. बरोबर किती आलं तुमचं डेप्रिसिएशन 3,300. 0,0762, 26,700. बरोबर. परत असेट कमी केले बघा. परत सेकंड इफेक्ट जाणार आहे रिव्हॅल्युएशन डेबिट टू मशिनरी 3,300. याच्यात तर काही बदल नाही, ॲज इट इज. लँड 70,000. लँडवर काहीही ॲडजस्टमेंट नाही आहे, क्लिअर आहे. 70,000 आहे असे लिहिले. फर्निचर 5,000. फर्निचर 5,000. काय सांगितलं आहे बघा त्याच्यावर. फर्निचर डेप्रिसिएशनच आहे सेकंड ॲडजस्टमेंटमध्ये. स्टॉक बी रिड्यूस बाय 10%, फर्निचर बाय 5%. सो अगेन डेप्रिसिएशन लेस डेप्रिसिएशन ॲट 5%. 10% म्हणजे 500, 5% म्हणजे 250. 0,574, 4,750. परत असेट कमी केलं पहा. सेकंड इफेक्ट जाणार आहे शुअरली रिव्हॅल्युएशन डेबिट टू फर्निचर. किती येणार आहे अमाऊंट 250. आलं लक्षात. जशा पद्धतीने आपण कॅश ट्रान्सफर करत होतो तसंच. आणि जे जे असेटला ॲप्रिसिएशन डेप्रिसिएशन RDD जो आहे सेम ॲज इट इज. ॲडमिशन सारखंच पोस्टिंग, ॲडमिशन सारखेच सेकंड इफेक्ट. नो चेंजेस ॲट ऑल. आलं लक्षात. आता लायबिलिटीजमध्ये सगळ्यात वर दिले आहेत क्रेडिटर्स. काय क्रेडिटर्स 11,200, पण त्याला ॲडजस्टमेंट आहे. सो इनरले लिहूयात क्रेडिटर्स 11,200. काय करायचं आहे बघा त्याचं. चौथी ॲडजस्टमेंट आहे ₹200 टू बी रिटर्न ऑफ फ्रॉम क्रेडिटर्स. ₹200 टू बी रिटर्न ऑफ फ्रॉम क्रेडिटर्स. 200 रुपये क्रेडिटर्सचे वजा करा असा त्याचा अर्थ. मग बघा वजा करायचे आहेत फक्त. लेस रिटर्न ऑफ असंच लिहायचं. 200. आउटर कॉलम 11,000. आता लायबिलिटी आहे आणि ती कमी झाली आहे. सेकंड इफेक्ट कुठे येणार आहे सांगा. रिव्हॅल्युएशन क्रेडिट. लायबिलिटी कमी झाली असेल तर रिव्हॅल्युएशन क्रेडिटला लिहितो पहा आपण. म्हणजे इथं लिहिणार आपण बाय क्रेडिटर्स 200. आलं लक्षात. अशा पद्धतीने त्याचा इफेक्ट द्यायचा आहे. बँक ओव्हरड्राफ्ट नो ॲडजस्टमेंट. बँक ओव्हरड्राफ्ट 9,700.
बरोबर. नेक्स्ट रिझर्व्ह फंड 15,000. रिझर्व्ह फंड 15,000. पहा त्याचं काय करायचं. रिझर्व्ह फंड 15,000. ॲडमिशनमध्ये काय करत होतो, जे ओल्ड पार्टनर्स होते त्यांच्यामध्ये आपण रिझर्व्ह फंड, जनरल रिझर्व्ह डिस्ट्रीब्यूट करत होतो. पण हा रूल बदलतो रिटायरमेंटसाठी आणि डेथ ऑफ पार्टनरसाठी. कारण ऑलरेडी फर्ममध्ये हे लोक काम करत आहेत, एक्झिस्टिंग फर्म, चालू असलेली फर्म आहे आणि त्यातनं एक पार्टनर बाहेर पडतो आहे. म्हणजे रिझर्व्ह फंड, जनरल रिझर्व्ह, रिव्हॅल्युएशन ऑफ प्रॉफिट अँड लॉस याच्यामध्ये तिन्ही पार्टनरचा हक्क असणार आहे. म्हणजे आत्ता रिटायरमेंटच्या प्रॉब्लेमपासून डेथ ऑफ पार्टनरच्या प्रॉब्लेमपर्यंत रिझर्व्ह फंड, जनरल रिझर्व्ह आलं तर ते ऑल पार्टनर्सना द्यायचं, हे लक्षात घ्या. एक्साइटमेंटमध्ये आपण ॲडमिशन करताना हे विसरतो, रिटायरमेंट करताना हे विसरतो. पण विसरू नका, ॲडमिशन करताना ओल्ड पार्टनर्स आणि रिटायरमेंट आणि डेथ ऑफ पार्टनर करत असताना ऑल पार्टनर्स कन्सिडर होणार आहेत. मग आपल्याकडे 3 पार्टनर आहेत, राजा, राणी आणि प्रधान. तिघांना पण द्यायचं जरी प्रधान बाहेर पडत असले. रेशो प्रपोर्शन आहे 5:3:2. तेच ॲप्लिकेबल असणार आहे आत्ता तरी. 5 3 2. मग द्या. राजा, राणी आणि प्रधान. सोपं आहे, पहा एकदम सोपं आहे. 15,000 गुणिले 5 भागिले 5 आणि 3 8 आणि 2 10. 15,000 गुणिले 3 भागिले 10. प्रधानला द्यायचे 15,000 गुणिले 2 भागिले 10. सोडवा, समोर आहे तुमच्या, इझी आहे, अवघड काहीच नाही आहे. 15×5 = 75. 15×3 = 45. 15×2 = 30. आलं लक्षात डिस्ट्रीब्युशन कसं आहे. 55 10 0 चाला 1 7 आणि 4 11 12 13 14 आणि 15. बरोबर दिलं पहा डिस्ट्रीब्युशन आपण. इफेक्ट सेम ॲज इट इज. फक्त बदल काय आहे, ॲडमिशनमध्ये आपण ओल्ड पार्टनर्सना देत होतो, रिटायरमेंटमध्ये डेथ ऑफ पार्टनरमध्ये तिघांना पण द्यायचं आहे. हा फक्त रिटायरमेंटसाठी बदललेला रूल. पोस्टिंग सेम. बाय रिझर्व्ह फंड 7,500, 4,500 and 3,000. आलं लक्षात. जर्नल एंट्री सेम. रिझर्व्ह फंड अकाउंट डेबिट टू राजा, टू राणी, टू प्रधान, सेम ॲज इट इज. आलं लक्षात हा बदल. नेक्स्ट आहे कॅपिटल अकाउंट ऑफ राजा, राणी आणि प्रधान. जिथं आपण कॅपिटल बॅलन्सेस लिहितो तिथंच लिहायचं आहे. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. राजा 42,000, राणी 37,000 आणि प्रधान 33,200. बरोबर. कॅश आणल्याची, कॅपिटल आणल्याची काही एंट्री नाही, मग तर गुडविलची ट्रीटमेंट आहे, ते आपल्याला लक्षात घेऊन करावी लागेल. बघूया चला. सो ओव्हरऑल आपलं सगळं पोस्टिंग झालेलं आहे. असेट्स ॲज इट इज, कॅशचा बॅलन्स कॅशला, लायबिलिटीज ॲज इट इज, लायबिलिटीची ॲडजस्टमेंट होती ती केली आपण. रिझर्व्ह फंडचा बदल आहे, ॲडमिशनमध्ये दोघांना देतो, रिटायरमेंटमध्ये तिघांना द्यायचा. कॅपिटल बॅलन्सेस ॲज इट इज लिहिलेच. आता रिमेनिंग ॲडजस्टमेंट. ऑन 1st April 2018, Pradhan retired on the following terms. Goodwill of the firm will be raised in the books at ₹20,000. Goodwill raised in the books of firm. इथेच एंट्री आहेत पहा, मागच्या पानावरच आहेत 170वर. पहिलीच एंट्री ॲप्लिकेबल आहे. When goodwill of the entire firm is raised and retained in the business.
बरोबर. कुठली एंट्री करावी लागेल? गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो. गुडविल विल अपेअर इन द न्यू बॅलन्स शीट. म्हणजे आपल्याला फक्त आजच्या प्रॉब्लेमसाठी ही एंट्री करावी लागेल. गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. सॉरी, एंट्री करूया आपण आणि मग त्याचं पोस्टिंग करूया. पहा, गुडविल अकाउंट डेबिट 20,000. 20,000 आहे ना. हो. टू राजा's capital, to Rani's capital and to प्रधान's capital. आलं लक्षात? आपल्याकडे रेशो प्रपोर्शन आहे तिघांचं 5:3:2. मग 20,000 गुणिले 5 भागिले 10 हे द्यायचे राजाला. बरोबर. राणीला द्यायचे 20,000 गुणिले 3 भागिले 10 आणि प्रधानला द्यायचे 20,000 गुणिले 2 भागिले 10. करा मग. 5 दुणे 10, 3 दुणे 6, 2 दुणे 4, 10 10 20. म्हणजे त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं आलं बघा गुडविलचं. 5:3:2 मध्ये 5:3:2 राजा, राणी आणि प्रधान यांना दिले 10,000, यांना दिले 6,000, यांना दिले 4,000. बीइंग गुडविल रेज्ड इन द बुक्स ऑफ फर्म. नॅरेशन. आलं लक्षात? आपल्याकडे गुडविल अकाउंट आहे, आपल्याकडे पार्टनर्स कॅपिटल आहे. मग गुडविलला डेबिट आहे, गुडविलच्या डेबिटला पोस्टिंग करूया. ऑल पार्टनर्स म्हणले इथे लिहा. टू राजा's कॅपिटल अकाउंट, टू राणीज कॅपिटल अकाउंट. बरोबर. अँड टू प्रधान's कॅपिटल अकाउंट. यांना दिले 10,000, यांना दिले 6,000, यांना दिले 4,000. एक इफेक्ट आपण दिला. गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स. ऑल पार्टनर्सला काय आहे एंट्रीमध्ये? क्रेडिट आहे. सो ऑल पार्टनर्सच्या क्रेडिटला पोस्टिंग जाणार आहे. काय लिहिणार सांगा? बाय गुडविल अकाउंट 10,000, 6,000, आणखी 4,000. आले लक्षात? म्हणजे सतत आपल्याला पुस्तक बघायला नाही लागणार. आपल्याला जर्नल एंट्रीज लिहून काढा ह्या ज्या काय आहेत त्या. आणि जसं आपण बिल ऑफ एक्सचेंजचा चार्ट केला होता किंवा तुम्ही सांगितलं होतं तुम्ही भिंतीवर चिकटवून ठेवा, तर हे जर लिहिलं आणि तिथे चिकटवलं तर तुमचं येता जाता पाठ होऊन जाईल. आणि नाही पण लिहिलं तरी थोड्याशाच आहेत, त्यामुळे त्याला काय फार डोकं चालवायचं काम नाही. रोज एकदा वाचलं तरी ते पाठांतर होऊन जाईल तुमचं. चला तर मग गुडविलची ट्रीटमेंट आपण केली. रिमेनिंग ॲडजस्टमेंट. गुडविल ऑफ द फर्म विल बी रेज्ड इन द बुक्स ऑफ फर्म 20,000 केलं. स्टॉक रिडक्शन केलं. फर्निचर मशिनरी डेप्रिसिएशन केले. RBDT दाखवलं आहे. 200 रिटर्न ऑफ फ्रॉम डेटर्स केले. आता लास्ट जी ॲडजस्टमेंट आहे ती कधी करायची आहे? तर ती पार्टनर्स क्लोज करत असताना करायची. का ते सांगते बघा. आउट ऑफ द अमाऊंट ड्यू टू प्रधान. जेवढी प्रधानला अमाऊंट ड्यू आहे, मग प्रधानची अमाऊंट ड्यू कशी आहे, कधी काढणार? जेव्हा आपण पार्टनर्स क्लोज करणार आहे तेव्हा. बरं, तिथं पुढं काय म्हणलं आहे? आउट ऑफ अमाऊंट ड्यू टू प्रधान ₹500 पेड बाय कॅश. सो आपल्याला आत्ता लगेच कॅश क्लोज नाही करता येणार. जेव्हा आपल्याला प्रधानची अमाऊंट ड्यू किती आहे हे शोधावं लागेल, त्यातनं ₹5,000 त्यांना द्यावे लागतील आणि मग आपल्याला कॅश क्लोज करता येईल. सो मागच्या सिस्टीमप्रमाणे आपण गुडविल आधी क्लोज करत होतो, मग कॅश क्लोज करत होतो, तसं इथं करता येणार नाही, कारण ॲडजस्टमेंटच तशी आहे. काय म्हणतात? आउट ऑफ अमाऊंट ड्यू टू प्रधान ₹5,000 पेड बाय कॅश अँड रिमेनिंग अमाऊंट ट्रान्सफर टू इज लोन अकाउंट.
सो आत्ता स्टार्टिंगला आपल्याला कॅश क्लोज करता येणार नाही. प्रधान रिटायरिंग पार्टनरची ड्यू अमाऊंट काढायला लागेल. त्या ड्यू अमाऊंटचे 5,000 रुपये त्याला द्यायला लागतील. 5,000 म्हणजे कॅशला क्रेडिट येणार आहे, ते क्रेडिटला दाखवायला लागेल. म्हणून आता लगेच आपल्याला कॅश क्लोज करता येणार नाही आहे. सो बघा, जे जे क्लोज करता ते करूया. फर्स्ट तर गुडविल क्लोज करता येईल. गुडविलला काही प्रॉब्लेम नाही आहे, प्रॉब्लेम मांडून झाला आहे. फर्स्ट आपण गुडविल क्लोज करूया. गुडविलला बॅलन्स आहे बघाच, 20,000चा बॅलन्स पडला गुडविललाच. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 20,000 झालं. गुडविल क्लोज. मात्र गुडविलचा बॅलन्स आलेला आहे. उसका क्या करने का, वो लिखने का असेट पे. असेटला लिहायचं गुडविल 20,000 बरोबर. सेकंडली आपण कॅश क्लोज करत होतो, पण ते आपण होल्डवर ठेवले कारण प्रधानची अमाऊंट आपल्याला काढायची असून. सेकंडली आपण रिव्हॅल्युएशन क्लोज करू. रिव्हॅल्युएशन अमाऊंट अर्थात डेबिट साईड मोठीच दिसते, नो डाऊट ॲट ऑल. डेबिटची जी टोटल आहे 0 5 आणि 5 10, 0 हात झाला 1, 7 आणि 3 10, 19 20 21 आणि 22 2 झाले 2, 3 आणि 4 5 6, 6,200. आणि क्रेडिटला किती आहेत, फक्त 200. किती आला बॅलन्स, 6,000 बरोबर. 6,000 हा लॉस आहे. अगं बाई, मी इकडेच लिहिलं, असू दे. बाय लॉस ट्रान्सफर्ड टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. इथला बदल लक्षात घ्या. आपण ॲडमिशन ऑफ पार्टनरमध्ये जो काही प्रॉफिट आणि जो काही लॉस होता तो फक्त कंटिन्युइंग पार्टनरना देत होतो किंवा ओल्ड पार्टनर्सना देत होतो, कारण नवीन पार्टनर अजून फर्ममध्ये येणार होता. इथं फर्म ऑलरेडी सुरू आहे. जुना पार्टनरवर सगळ्या प्रॉफिट अँड लॉसचा अधिकार आहे. सो जे काही रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट असेल, जो काही रिव्हॅल्युएशनचा लॉस असेल, त्याच्यात रिटायरिंग पार्टनरला कन्सिडर करायचं आहे. आलं लक्षात. हा बदल आहे रिटायरमेंटचा प्रॉब्लेम करताना. म्हणजे हे 6,000 देताना प्रधानला पण कन्सिडर करावं लागणार आहे. आलं लक्षात. सो राजा, राणी आणि प्रधान अशा तिघांना मिळून 6,000 द्यायचेत. आलं लक्षात. मग बघा, डिस्ट्रीब्युशन करा. येतच आहे तुम्हाला डिस्ट्रीब्युशन, हुशार आहात तुम्ही. रिव्हॅल्युएशन लॉस किती आहे, 6,000. राजा, राणी आणि प्रधान 5:3:2. राजा, राणी, प्रधान किती किती द्यायचे बघा. 6,000 6,000 6,000. राजाला द्यायचे 5/10, राणीला द्यायचे 3/10 आणि प्रधानला द्यायचे 2/10. मग 6×5 30, 6×3 18, 6×2 12, 0 0 8 9 10 0 हात चालू 1 3 आणि 4 आणि 5 आणि 6. कळलं. लॉस जो आहे तो कशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट केला आहे, ॲज इट इज. फक्त आपण रिटायरिंग पार्टनरला सुद्धा त्याच्यात घेतलेलं आहे. सो यांना द्यायचे 3,000, यांना द्यायचे 1,800, यांना द्यायचे 1,200 रुपये. अशा पद्धतीने लॉसचं डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. तिघांनाही तो द्यायचा. मग त्या रिव्हॅल्युएशन क्लोज केलं. मग आता आपण पार्टनर्स क्लोज करूया. लॉस आलेला आहे. लॉस अर्थात अपोजिट साईडला ओढावं लागेल पार्टनर्स डेबिटला. इथं लिहायचं टू रिव्हॅल्युएशन लॉस 3,000, 1,800 आणि 1,200 बरोबर. आता आपल्याला थर्ड पार्टनरची अमाऊंट ड्यू किती आहे ते आधी शोधू.
प्रधान. प्रधानच्या क्रेडिटला बघा किती देत आहेत आणि प्रधानच्या डेबिटला किती आहेत बघा. म्हणजे आपल्याला बॅलन्सेस फाइंड आउट करता येतील. टू बॅलन्स कॅरीड डाऊन. अर्थात प्रधानच्या क्रेडिटला अमाऊंट खूप जास्त दिसते, लक्षात घ्या. त्याची टोटल पहा किती येते. प्रधानच्या क्रेडिटची टोटल आहे 40,200 आणि प्रधानच्या डेबिटला किती आहेत, फक्त 1200 रुपये आहेत. क्रेडिट प्रधान 40,200 आणि डेबिटला फक्त 1200 रुपये आहेत. 0009 आणि 39,000 अमाऊंट ड्यू आहे. म्हणजे इथं टू बॅलन्स कॅरीड डाऊन आपण किती लिहायला पाहिजे, 39,000. पण आपल्याला 39,000 लिहिता येणार नाहीत. त्याचं कारण का, तर लास्ट ॲडजस्टमेंट. प्रधानला अमाऊंट ड्यू किती काढली बघा आपण, 39,000. ते काय म्हणत आहेत, आउट ऑफ अमाऊंट ड्यू टू प्रधान. जर प्रधानला 39,000 रुपये बॅलन्स आहे तर ते 39,000पैकी 5,000 जे आहेत हे कॅशनी दिलेत. 5,000 कॅशनी दिलेत आणि रिमेनिंग अमाऊंट टू बी ट्रान्सफर टू हिज लोन अकाउंट. मग उर्वरित जी रक्कम आहे ती त्यांच्या लोनला ट्रान्सफर केली. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला त्यांना 5,000 रुपये कॅश दिल्याची एंट्री करावी लागेल. सांगा मग, कॅश गोज आउट आणि प्रधान इज रिसिव्हर. सोपी एंट्री. प्रधान अकाउंट डेबिट, प्रधान अकाउंट डेबिट 5,000 टू कॅश ऑर बँक अकाउंट 5,000 being amount paid टू प्रधान. डायरेक्शन. प्रधानचं डेबिट आपल्याकडे आहे आणि कॅश आपल्याकडे आहे. प्रधानच्या डेबिटला लिहायचं टू कॅश ऑर बँक अकाउंट. प्रधानच्या कॉलममध्ये लिहा 5,000 आणि कॅशच्या क्रेडिटला लिहायचं बाय प्रधान्स कॅपिटल 5,000. आलं लक्षात. जेवढे 39,000 त्यांना द्यायचे होते, एवढी अमाऊंट ड्यू होती, त्यातले 5,000 काय केले आपण, कॅशनी पे केले आणि रिमेनिंग अमाऊंट आहे ती कुठं ट्रान्सफर करा म्हणले, लोननी. मग बघा लोननी किती द्यायचे, 34,000 ट्रान्सफर करायचे. कुठं, लोनला ट्रान्सफर करायचे, लोन. मग तसं मेन्शन करावं लागेल आपल्याला, बरोबर. आता हा टू बॅलन्सच्या ऐवजी हा मुद्दा आपण खाली घेऊयात. इथे टू लोन अकाउंट करू आणि त्यांचं अमाऊंट अकाउंट क्लोज करूया. टू लोन अकाउंट किती द्यायचे त्यांना बघा, 34,000 आणि मग 40,200 जे आहेत हे ॲज इट इज येतील. परत एकदा नीट बघा मी काय काय केलं ते. रिटायरिंग पार्टनर प्रधान आहेत. शेवटची ॲडजस्टमेंट काय म्हणली आहे, जेवढी अमाऊंट प्रधानला ड्यू आहे रिटायरिंग पार्टनरला ती काढायची. ते आपण काढली बघा. क्रेडिट बॅलन्समधून डेबिट बॅलन्स वजा केला, 39,000 आले. मग 39,000पैकी ॲडजस्टमेंटनुसार 5,000 रुपये कॅशने द्यायचे आहेत आणि उरलेले पैसे लोनला ट्रान्सफर करायचे आहेत. मग 5,000 त्यांना कॅशमध्ये दिल्याची एंट्री केली. काय एंट्री केली, प्रधान्स कॅपिटल अकाउंट डेबिट, प्रधान्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक. मग प्रधानच्या डेबिटला टू कॅश ऑर बँक, कॅश ऑर बँकच्या क्रेडिटला बाय प्रधान 5,000. मग ते 5,000 दिल्यानंतर रिमेनिंग बॅलन्स आला आहे तो कुठं ट्रान्सफर करा म्हणलं आहे, त्यांनीच म्हणलं आहे टू लोन अकाउंट. मग 34,000 जे होते ते लोनला दिले टू लोन अकाउंट. आलं लक्षात. मग लोनचा इफेक्ट ऑलवेज शोज लायबिलिटी. इथं लिहायचं प्रधान्स लोन अकाउंट 34,000. आलं लक्षात. बाकी काहीही वेगळं करायचं नाही. इथं तसं तर टू बॅलन्स ब्रॉड डाऊन आलं असतं, 39,000 लिहिले असते. पण आता ते पार्टनर बाहेर पडणारच आहेत. त्यांची जी अमाऊंट आहे की हाफ पेड केली कॅशनी,
उरलेली लोनला ट्रान्सफर केले, एवढंच केले. या दोघांची टोटल 39,000 येते. झालं. मग आता रिमेनिंग पार्टनर्स ॲज इट इज आपण क्लोज करतो त्या पद्धतीनेच करायचे आहेत. नो चेंज ॲट ऑल. राणीचा क्रेडिट बॅलन्स आहे 47,500. राणी 47,500 क्रेडिट बॅलन्स. आणि डेबिट बॅलन्स किती आहे? ओनली 1,800. 0 0 8 9 10 11 12 13 14 15 7 5 4 45,700. टू बॅलन्स कॅरी डाऊन 45,700. ओव्हरराईट करायची सवय किती वाईट आहे बघा. आधीच्या चुका खोडण्यासाठी त्याच्यावर परत ओव्हरराईट करत राहायचं. 45,700. मग इथे तुमची जी जास्तीची अमाऊंट आहे ती एका ओळीवर दिसेल. सो हा लागणारा बॅलन्स आहे. आपण आपल्याला वर लागणारा बॅलन्स होता तो आपण लिहिला. आता फर्स्ट पार्टनरची क्रेडिट साईड आहे 59,500. राजा क्रेडिट बॅलन्स आहे 59,500. डेबिटला आहेत ओनली 3,000. सो क्लिअर आहे बॅलन्स 6 5 56,500. 56,500 हा बॅलन्स आला. पहा, यांचं सोपं आहे, यांचं काय अवघड नाही आहे. सो जे कंटिन्युइंग पार्टनर्स आहेत त्यांचा बॅलन्सिंग आपण ॲज इट इज करणार. फक्त रिटायरिंग पार्टनरमध्ये ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या नीट वाचून मग आपल्याला त्याचा विचार करावा लागेल की त्या कशा आणि कुठे पोस्ट करायच्या. ह्याच्यात मी बऱ्यापैकी डिटेलमध्ये सांगितले. तुम्हाला काही अडलं तर जरूर विचारा. त्यांची अमाऊंट प्रधानची जी एक्स्ट्रा होती ती आपण लोनला ट्रान्सफर केली. या दोघांचे जे बॅलन्स आलेले आहेत ते पण कॅपिटललाच जाणार आहेत. बरोबर. कॅपिटल अकाउंट ऑफ राजा अँड राणी. $56,500 आणि राणी आहे 45,700. 45,700. 0 0 7 5 1200 2 हाताला 1 6 6 1200 2 हाताला 1 आणि 10. आलं लक्षात? हा आपल्याला लागणारा बॅलन्स. आता रिटायरिंग पार्टनर बाहेर पडले बघा. फक्त कंटिन्युइंग पार्टनर्स किंवा ओल्ड पार्टनर्स इथे आपल्याला दिसत आहेत नवीन बॅलन्स शीटमध्ये. एक काम आपलं राहिलं आहे. काय? आपण कॅश क्लोज केलेली नाही आहे, ती करावी लागेल. नाही ते राहिलं की तुमचा बॅलन्स दिसणार. सो कॅशचा आपण क्लोज करूया, तो ट्रान्सफर करूया, मग आपले टोटल्स बरोबर येतील. कॅश लास्टला क्लोज करतो आहे, सेकंड लास्ट. 7,600 आहेत. इकडं 5,000 आहेत. म्हणजे शुअरली बॅलन्स किती येणार आहे सांगा? 2,600. आलं लक्षात? सो इथं कॅश ऑर बँक अकाउंट 2,600. आलं लक्षात? आज रिटायरमेंट ऑफ पार्टनरचा नवीन प्रॉब्लेम घेतलेला आहे. फर्स्ट प्रॉब्लेम घेतला आहे. सोपा आहे. ॲज इट इज ॲडमिशन आपल्याला येतंच. ॲडमिशनचाच मॅक्झिमम भाग याच्यामध्ये आहे. सो डोंट टेक टेन्शन. ॲडमिशन व्यवस्थित येत असेल तर हे पण आपल्याला निश्चित येणारच आहे. पुढच्या काही पर्सनल प्रॉब्लेम ॲज वेल ॲज जर्नल एंट्रीज आपण घेणार आहोत. मागचे जे कॅल्क्युलेशन्स आहेत ते पण तुम्हाला दाखवते. सोपं आहे. मग ओव्हरऑल जर आपण केलेला प्रॉब्लेम हा बरोबर असेल, शुअरली बरोबर असेल, नो डाऊट ॲट ऑल, बरोबर केलेला आहे प्रॉब्लेम आपण, तर आपल्या टोटल्स ज्या आहेत ह्या बरोबर येणारच आहेत आणि यायलाच पाहिजेत. 1,56,900. 1,56,900. जरूर करून बघा टोटल्स. मी थोडंसं व्हिडिओ तयार करण्यासाठी जरा माझे कॅल्क्युलेशन्स केलेले असतात, कारण मला मर्यादा आहेत काही गोष्टींना. सो
तुम्ही जरूर करून बघा, या टोटल्स जुळत आहेत का नाही, जुळायलाच पाहिजेत. तर अशा पद्धतीने जे बदल आहेत ते तुम्हाला सांगितलेत. अजून काही व्हरायटी ॲडजस्टमेंट्स असतील तर त्याही आपण घेणार आहोत. प्रॉब्लेम करत राहा, काही अडचण आल्यास जरूर विचारा. धन्यवाद.